भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार प्रवीण दरेकर आपल्यासोबत आहेत. भाऊ, काल राहुल गांधी यांनी तरुणांसोबत संवाद साधला. कसं बघता एकंदरीत या सगळ्या कार्यक्रमाकडे? काय विश्लेषण कराल या कार्यक्रमाचं? मला वाटतं राहुल गांधींच्या या सर्व तरुणांशी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यामागे पूर्णतः नौटंकी दिसली. कारण आपण त्यांचा रोख बघाल तर त्या ठिकाणी सत्तेच्या विरोधात वातावरण तयार करणं आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करणं, सत्तेविरोधात द्वेष निर्माण करणं, अशा प्रकारचा स्क्रिप्टेड प्रोग्राम त्या ठिकाणी दिसला. कारण त्यामध्ये असणाऱ्या बोलणाऱ्या मुली, त्यांचे विषय आणि राहुल गांधींचं वक्तव्य आणि दाखवलेल्या व्हिडिओ क्लिप्स या सगळ्या जर नीट बघितल्या तर एक परिपूर्ण पेड अशा प्रकारचा पॉलिटिकल इव्हेंट या ठिकाणी राहुल गांधींच्या माध्यमातून या ठिकाणी दिसला. खरं म्हणजे महिलांच्यामध्ये त्या ठिकाणी दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समानतेचा मंत्र दिला, परंतु महिला आणि पुरुष याच्यामध्ये दरी निर्माण करण्याचा दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहुल गांधींनी केलेला आहे. आणि त्याच्यामुळे आपण बघाल, आता मनुस्मृती हा काही विषय होता का, परंतु मनुस्मृतीच्या आधार घेत विद्यार्थ्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी मोहनजी भागवत असतील, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील, योगी आदित्यनाथ असतील, यांच्याविषयी त्या ठिकाणी मनुस्मृतीला जोडण्याचा प्रयत्न केला. म्हणजे प्युअरली राजकारणानं बरबटलेला अशा प्रकारचा कार्यक्रम, पेड कार्यक्रम. आलेली मुलं मुली ही काँग्रेसच्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांमधनं आणलेली मुलं मुली त्या ठिकाणी होती आणि बोलणाऱ्या मुली ह्या ठरलेल्या होत्या. खरं म्हणजे जेव्हा जनरल आपण एखादा कार्यक्रम घेतो तेव्हा पब्लिक मॉबमधनं त्या ठिकाणी कोणाला तरी बोलवायचं असतं, ज्याच्यामध्ये पारदर्शिता आणि उत्स्फूर्तपणा असतो. परंतु पूर्णपणे स्क्रिप्टेड अशा प्रकारची ही संवादाची त्यांची भूमिका त्या ठिकाणी दिसली. कुठंतरी आपण जर पाहिलं तर राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद असा कार्यक्रम ठेवला, परंतु मनुस्मृती असेल, RSS असेल, हे मुद्दे आणल्यामुळे तुम्हाला काय वाटतं, यामध्ये राजकारण आहे काय? नाही, 100% राजकारण आहे ना. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर पहिला स्वार होऊन जो विषय संपला होता की एका चांगल्या मंत्र्याचा, प्रधान यांचा राजीनामा विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर जेव्हा विद्यार्थ्यांचा आक्रोश आहे तेव्हा घेतला, कुठेही इगोचा प्रॉब्लेम सरकारनं त्या ठिकाणी केला नाही. आणि दुसरं म्हणजे त्या ठिकाणी आपण बघाल की काय विचारलं होतं, RSS बद्दलच्या. आज आपण त्यांना मनुस्मृतीचा विषय आणण्याचं काय एक कारण होतं. मनुस्मृती आणलं याचा अर्थ तुमच्या मनात काय आहे, पोटात काय आहे ते ओठावर त्या ठिकाणी आणलं, अशा प्रकारे कुठेच नाही आहे. उलट पक्षी आपण बघाल की भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली NDA सरकार हे सर्वांना बरोबर घेऊन जाते आणि ज्या 2 घटकांच्या आधारे आपण टार्गेट करून भविष्यातली मतांची पेरणी करायला बघताय, त्या दोन्ही घटकाला न्याय देण्याचा, सामावून घेण्याचा प्रयत्न NDAमध्ये भारतीय जनता पार्टीने केलेला आहे. युवांच्या बाबतीत बोलाल तर 40-45 वर्षाचे अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष आमचे युवा आहेत. अनेक मुख्यमंत्री त्या ठिकाणी युवा आहेत. आपण महिलांच्या बाबतीत बोलाल तर द्रौपदी मुर्मूंसारखी राष्ट्रपती या देशाची महिला आहे, आदिवासी आहे. अर्थमंत्री आमची निर्मला सीतारामन त्या ठिकाणी आहे. आणि त्याच्यामुळे ॲक्च्युली कृतीतनं युवा आणि महिलांसाठी आम्ही काम करणारे आहोत. परंतु तुम्हाला आता राजकीय काही बेस सापडत नाही, जनतेच्या मनातनं पूर्णपणे तुम्ही उतरलेला आहात आणि म्हणून राजकीय चाचपणी करणं म्हणतात किंवा चाचपडणं, ते तुमचं सुरू आहे. आणि त्याकरता युवांचा आणि महिलांचा आधार आपण घेताना दिसत आहे. परंतु खरा संवाद माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो त्या ठिकाणी रेशीमबागला त्या ठिकाणी केला, तो खरा संवाद होता. ती मुलं या मातीतली होतं, या मातीशी प्रामाणिक असणारी, देशभक्तीनं प्रेरित झालेली मुलं होती. देवेंद्रजींनी संविधानाचा उल्लेख त्या ठिकाणी केला आणि स्वतः विद्यार्थी त्या ठिकाणी आले होते.
दुसरं म्हणजे आपण तिथे आलेल्या बोलणाऱ्या विद्यार्थ्यांमधला फरक आणि रेशीम बागातला फरक जर आपण केलात तर इथले विद्यार्थी हे देशभक्तीनं प्रेरित होते. एका कुठल्या मुलानं खेळाडू की कोण होता त्यांनी तिरंग्याच्या संदर्भात सांगितलं, खेळण्यासंदर्भात देशभक्तीची भावना त्या ठिकाणी सांगितली. तरुण युवक रोजगारामध्ये पुढे येते त्यांनी आदर्श मांडले. त्यामुळं मातीची भाषा बोलणारी लोक रेशीम बागेत होती, तर त्या ठिकाणी परदेशी शक्तींची भाषा त्या ठिकाणी बोलणारे स्क्रिप्टेड काही लोक त्या ठिकाणी मला दिसली. आणि इथे आलेले विद्यार्थी हे स्वयंस्फूर्तीनं आलेले विद्यार्थी होते. तिथे आलेले विद्यार्थी, आणलेले विद्यार्थी, पेड विद्यार्थी काँग्रेसच्या संस्थांमधले विद्यार्थी होते. धन्यवाद. साहजिकच आहे प्रवीण भागू यांनी विश्लेषण जे आहे ते कालच्या राहुल गांधी यांच्या सभेवरती आणि त्याचप्रमाणे आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी तरुणांसोबत जो साधलेला संवाद होता त्याचं विश्लेषण केलं आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन गणेशसोबत विनायक डावरुंग, ट्विनन मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.